नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा जो क्वेश्चन पेपर आहे ना, तो समाजसेवा अधीक्षक या पदासाठीचा आहे. आज जरा आपण युनिक असा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. तर झालं असं की बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या होत्या, त्यांच्या कमेंटचा मान राखून आज आपण हे काय घेतलेले आहेत, समाजसेवा अधीक्षक पदाचे काय घेतलेले आहेत आपण ह्यामध्ये आज संपूर्ण जे प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, सेवाभाव ही कोणत्या मूल्यांशी संबंधित संकल्पना आहे. तर प्रश्न पहिला कोणता आहे, तर सेवाभाव ही कोणत्या मूल्यांशी संबंधित संकल्पना आहे. तर सेवाभाव जी ही संकल्पना आहे ना, ती सेवाभाव ही संकल्पना नैतिक मूल्याशी संबंधित संकल्पना आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, समाज कार्यातील मूल्य आधारित दृष्टिकोन म्हणजे काय. तर समाज कार्यालयातील मूल्य आधारित दृष्टिकोन म्हणजे काय. तर समाज कार्यालयातील मूल्य आधारित दृष्टिकोन म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, मानवतेवर आधारित कार्य म्हणजेच. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो. IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करा. असं नाही की हे फक्त समाजसेवेला 3 डिसेंबरला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. भिक्षावृत्ती कमी करण्यासाठी कोणती योजना लागू केली आहे. काय आहे, भिक्षावृत्ती कमी करण्यासाठी कोणती योजना लागू केली आहे. तर भिक्षावृत्ती कमी करण्यासाठी ना आश्रय योजना ही योजना लागू केलेली आहे. सामाजिक न्याय या तत्वाचा अर्थ काय होतो. सामाजिक न्याय या तत्वाचा अर्थ काय होतो. तर आता तुम्हाला सांगते मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, सर्व घटकांना समान संधी. समाज कार्याचा उद्देश काय असतो. समाज कार्याचा उद्देश, आता मागाशीचे ते तुम्हाला थोडंसं हे दाखवलं होतं, साईटला अशी एक छोटीशी प्रिंट लावलेली होती ना, ते तुमच्यासाठी आहे बघा. IMP असे तुम्हाला त्यातून 8 म्हणजे त्याच्यावरती आपण नंबर दिलेला आहे. तर त्या नंबरवरून तुम्ही ह्या समाजसेवेचे जवळपास 8-9 हजार म्हणजे क्वेश्चन घेऊ शकता. तेवढे क्वेश्चन जर तुम्ही पाठ केला ना की समजून जावा तुम्ही. यानंतरचा प्रश्न आहे, राईट एज्युकेशन ॲक्ट कधी लागू झाला. राईट एज्युकेशन ॲक्ट, तर राईट एज्युकेशनचा हा ॲक्ट आहे ना, तो 2009 काय झालेला आहे, लागू झालेला आहे. मूलभूत गरजांमध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही आहे. मूलभूत ज्या आपल्या गरजा आहेत त्यापैकी म्हणजे मूलभूत गरजा कोणत्या, अन्न वस्त्र निवारा. आता ह्याच्या सोडून दुसरा कोणता ऑप्शन आहे, इंटरनेट. इंटरनेट नसलं तरी माणूस जगू शकतो. सामाजिक चळवळ म्हणजे काय. तर सामाजिक चळवळ म्हणजे बघा, सामाजिक चळवळ एका समाज घटकाचा एकत्रित संघर्ष म्हणजेच सामाजिक चळवळ होय. आरक्षण या धोरणाचा उद्देश काय आहे. आरक्षण, तर आरक्षण या धोरणाचा असा उद्देश असतो की बाळांनो त्याचं उत्तर ना तुम्ही द्या कमेंटमध्ये. स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGO कार्यरत असतात. स्वयंसेवी संस्था कुठे कार्यरत असतात. तर म्हणजे कशासाठी, तर समाजाच्या सेवेसाठी ह्या स्वयंसेवी संस्था कार्यरत असतात. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम NSAP अंतर्गत कोणत्या योजना येतात. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम NSAP अंतर्गत वृद्ध, विधवा, अपंग आणि निवृत्ती वेतन. कुपोषणाचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो. तर कुपोषणाचा जो सर्वाधिक म्हणजे असा फटका असतो ना, तो लहान मुले आणि गरोदर बायकांना बसला जातो. तर ऑप्शन क्रमांक सी हेच उत्तर असणार आहे. सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे. सुकन्या शेवट काय आहे, कन्या. कन्या म्हणजेच काय,
तर मुलींसाठी. महिला असतील तर कसं येतं, पुढची सौका असं येतं. समाजसेवकाच्या दृष्टिकोनातून इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर समाजसेवकाच्या दृष्टिकोनातून बघा इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का, तर सोयीपूर्ण, एखाद्या माणसाला सोयीपूर्ण बनवणे. RTI कायदा म्हणजे काय, तर RTIचा जो कायदा आहे ना तो कशासाठी आहे बघा, तर RTIचा कायदा आहे तो माहितीचा अधिकार या कायद्याशी संबंधित आहे. सामाजिक नियंत्रण म्हणजे काय, तर सामाजिक नियंत्रण म्हणजे काय माहिती आहे का, तर सामाजिक नियंत्रण म्हणजे समाजातील आचारसंहिता पाळायला लावणे. हां बरोबर आहे, चौथ्या समाजातील आचारसंहिता पाळायला लावणे म्हणजेच काय, तर सामाजिक नियंत्रण होय. सामाजिक समावेश, सोशल इन्क्लुजन. सोशल इन्क्लुजन म्हणजे काय, तर वंचित घटकांना समाजात सामावून घेणे. सामाजिक संस्थेचा उद्देश काय असतो, तर सामाजिक संस्थेचा जो उद्देश असतो ना तो असतो समाजात स्थिरता राखणे. लोकशाहीची एक वैशिष्ट्ये कोणती, तर लोकशाहीची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर सर्वांना समान हक्क, हे काय आहे लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत. समाजकार्याचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर समाजकार्याचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, देताय का कमेंटमध्ये आन्सर, तर मेरी रिचमंड यांना ओळखले जाते. बालकांच्या हक्कामध्ये काय समाविष्ट आहे, तर बालकांच्या हक्कामध्ये काय समाविष्ट आहे हे बघा, हे पोलीस भरतीला तलाठी भरतीला विचारू नाही तर नाही विचारू, पण ऑप्शन क्रमांक हे याचं उत्तर आहे बरं का. पण तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे. माणसाला कसं आहे सगळं म्हणजे थोडक्यात कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्यामुळे हे जे कोणी माझे आता ज्याचा व्हिडिओ आहे ना हे तुम्ही हे करा, तुम्ही वाचा आणि त्याचा आन्सर तुम्ही लिहा. मी थोडंसं थोडंसं तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीचं असो किंवा तलाठी भरतीचं असो, हे पोलीस भरतीचं क्वेश्चन नाही येत म्हणून पुढे जाऊ नका. ह्या क्वेश्चनचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार, त्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघा. MSW म्हणजे काय, तर मास्टर ऑफ सोशल वर्क. समाजकार्यात केस स्टडीचे मुख्य उद्दिष्ट काय असते, केस स्टडीचं उद्दिष्ट काय असते, तर काय असते, व्यक्तीसमोरील अडचणी समजून घेणे हे केस स्टडीचे मुख्य उद्दिष्ट असते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे काय, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे ही कोणत्या प्रकारची माहिती गोळा करते, तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे वैद्यकीय आणि सामाजिक. PWD ॲक्ट कोणासाठी आहे, PWD ॲक्ट जो आहे ना तो आहे दिव्यांग व्यक्तींसाठी. मूल्यनिष्ठ समाज कार्य मध्ये कोणते मूल्य प्रधान मानले जाते, तर मूल्यनिष्ठ जे समाजकार्य असते ना त्याच्यामध्ये ना सेवा हे कार्य काय झाले प्रधान मानले जाते. कम्युनिटी ऑर्गनायझेशन या संकल्पनेचा अर्थ काय आहे, तर कम्युनिटी ऑर्गनायझेशन या संकल्पनेचा असा अर्थ आहे की एकच मिनटं, कम्युनिटी ऑर्गनायझेशन या संकल्पनेचा अर्थ काय आहे, तर समाजातील समस्या सामूहिकपणे सोडवणे किंवा दूर करणे. कुटुंब ही कोणती संस्था आहे, तर कुटुंब ही जी कोणती संस्था आहे, तर कुटुंब, आपलं कुटुंब ही कुठली संस्था आहे, तर अनौपचारिक. तर असेच नवीन क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी अजून आपण थोडेसे यामध्ये अजून प्रश्न ॲड केलेले आहेत बघा, तर हे पण प्रश्न बघूया आपण. ICDS या योजनेचा पूर्ण अर्थ काय आहे,
तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. बालकामगार कायद्यानुसार काम करण्यासाठी किती वर्ष लागते? जे बालकामगार आहेत त्यांना किती वर्ष पूर्ण लागतात काम करण्यासाठी? तर त्यांना जवळपास 14 वर्ष लागतात. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना कोणासाठी आहे? तर कस्तुरबा गांधी बालिका योजना जी आहे ना ती कोणासाठी आहे? तर ग्रामीण भागातील मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. राष्ट्रीय वृद्धजन धोरण नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन कोणत्या वर्षी लागू झाले? तर कोणत्या वर्षी लागू झालेले आहे? तर कोणत्या वर्षी लागू झाले? एकच मिनिट. नॅशनल 1999 मध्ये. सामाजिक कार्यात केसवर्क म्हणजे काय? केसवर्क म्हणजे काय? मग अशी गेलं होतं स्टडी वर्क आणि आता काय केसवर्क? वैयक्तिक समस्यावर लक्ष केंद्रित करणे. राष्ट्रीय आरोग्य अभियान GS5 म्हणजे काय? जनसुरक्षा योजना. काय आहे? ऑप्शन क्रमांक बी. वंचित घटकांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे?